पक्ष यांच्या पाठीमागे सोडावं आपण. आपल्या मुली स्टेजची अवस्था आज अशी आहे, ज्या वेळेला ह्याच पुढाऱ्यांनी दुकानं मांडून जमिनी घेतल्या, आज त्याला एक जण तुमच्या पाठी नाही. आणि तरी सुद्धा आपण खरा बाप सोडून हाच माझा बाप, हाच माझा बाप म्हणजे काय चालवलंय तुम्ही. त्याच्यामुळे मी कधी आता एवढा कडवा बोलत नाही, पण माझा सुद्धा आता तोल जायला लागलेला आहे. तर आता मी तोल नाही जाऊन देणार तरी. तर त्या हिशोबाने सांगतो, हे सगळ्या गोष्टी घेऊन जा. आपल्याला येत्या काळामध्ये लढाई अतिशय नियोजनपूर्ण लढावी लागेल. काही हे बघा, सेलचा लढा झाला, इथलं एक भूसंपादन कार्यालयावरचं जर आंदोलन सोडलं तीव्र, त्याच्यामध्ये भांडणं दगडफेकी सोडली, तर अखंड आंदोलनात एक सरकारचा झेल पुढे गेले, पूर्ण शांततेमध्ये ते आंदोलन झालं शेवटपर्यंत. आणि हे सोपं आहे, हे आंदोलन सगळ्यात सोपं आहे. काही सेलचं जे होतं, सेलमध्ये 3 भाग पडले. त्याच्यामध्ये आम्ही 24 गावात लढत होतो. लोक अशी देत होती, एकीकडे जमीन विकत होती आणि विकणारच जास्त आमच्या आंदोलनामध्ये. म्हणजे एक एकर विकली आणि 4 वाचली पाहिजे म्हणून आमची आंदोलन यायची. तर अशा पद्धतीची लढाई आहे. तर ही लढाई कशी सोपी आहे तुम्हाला सांगतो. 81,000 एकर साधारण जमीन आहे. आपण म्हणून प्रत्येकाची 1,000 एकर आहे, म्हणजे 81,000 खातेदार आहेत असं ढोबळ. आता 81,000 खातेदार म्हणजे 81,000 कुटुंब. 81,000 कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या घरात 4-5 माणसं. हा जर आकडा धरला तर साधारण 3,20,000 लोक ॲफेक्टेड आहेत, लहान मुलापासून ते म्हाताऱ्या आजी आजोबापर्यंत. तर हे जर एवढी लोक ॲफेक्टेड आहेत, काही करायचं नाही. 2 भाग करायचे फक्त, आंदोलनाचे 2 भाग. म्हणजे 124 गावातले साधारण 2 भाग करायचे. इकडच्या भागाने पालीला चालत जायचं दर्शनाला, बरोबर आहे, आणि इकडच्या भागाने अष्टविनायकला चालत जायचं. सगळं स्टॉप आपोआप 4 वेळा करायचं. 4 संकट, सगळ्या नाही 12 करायच्या. तिथे मी मानत पण नाही करत. 4 करायचे फक्त. 4 वेळा अख्खा तुमचा प्रकल्प धुल. पण ती त्या ताकदीने उभं राहायला पाहिजे. सोपा लढा सांगितलं आहे. काय येऊन निवेदन हे ही भाषाच त्याला कळत नाही निवेदनाची. तर हे एवढं